शेतीमधली अतिशय महत्त्वाची अवस्था आणि शेतीचं नुकसान अति जास्त करून जाणारी अवस्था जर कोणती असेल तर ती आहे फुलधारणेची अवस्था. फुलधारणेच्या अवस्थेमध्ये अति जास्त प्रमाणात जर फुलगळ झाली तर याच वेळी आपल्या शेतामध्ये सगळ्यात जास्त नुकसान झालेलं आपल्याला बघायला मिळतं. मग फुलं आणायची कशी ह्याबद्दल तर तुम्हाला भरपूर सारे व्हिडिओज आणि भरपूर सारे प्रोडक्ट बघायला मिळतील, पण फुलगळ का होते याचीच कारणं आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर फुलगळीची 7 कारणं नक्की काय आहेत तर तेच आपण बघूयात. आपल्या पिकाची भरपूर वाढ व्हावी ह्यामुळं आपण तिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नायट्रोजनचा वापर करत असतो. परंतु माणसामध्ये जशा अवस्था आहेत, बाल्यावस्था आहे, तरुणावस्था, वृद्धापकाळ आहे, तसं तुमच्या पिकांमध्ये जरी बघितलं आपण तर तुमची वाढीची अवस्था आहे, फुलधारणा अवस्था आहे आणि त्यानंतर फळधारणा अवस्था, ह्या मेजर 3 अवस्था येतात. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर या वाढीच्या अवस्थेमध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात त्या झाडाला नत्राचा वापर करताना बघायला मिळतं. पण नत्राचा वापर हा एका वेळेपर्यंतच करणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळी तुमच्या झाडाला फुलधारणा होण्याची वेळ येईल किंवा ज्यावेळी तुमच्या झाडाला कळ्या छोट्या छोट्या लागायला लागलेल्या दिसतील अशा वेळी तर आपण नत्राचा वापर बिलकुल करू नये, कारण जेवढा नत्राचा वापर आपण वाढवू तेवढ्या त्या झाडाची वाढीची अवस्था एक्सटेंड झालेली आपल्याला बघायला मिळते. मग ही वाढीची अवस्था जर पुढे ओढली गेली तर त्यामुळे तुमच्या झाडाला लागणारी जी काही फुलधारणा आहे ही फुलधारणा अतिशय कमी प्रमाणात होते. शिवाय बऱ्याचदा आपण हे बघितलेलं आहे की झाडाला जर फुलधारणेच्या वेळी जर नत्राचा वापर जास्त झाला किंवा चुकून युरिया दिला गेला किंवा चुकून कोणतंही नत्रयुक्त खत दिलं गेलं तर अशा वेळेस जर बघितलं तर आपण लागलेली फुलं गळून सुद्धा पडतात आणि त्या झाडाला नवीन शेंडा निघत असतो. म्हणूनच फुलधारणेच्या वेळी आपल्या पिकाला नत्रयुक्त खतांचा वापर अजिबात करू नये. शिवाय सुरुवातीच्या काळात जरी आपण नत्राचा वापर केलात तरी तो नत्राचा वापर अतिशय योग्य प्रमाणात करावा. फॉर एक्झाम्पल की आपण जसं कलिंगड पिकामध्ये बघतो की ह्यामध्ये जर सुरुवातीच्या काळामध्ये किंवा नर्सरी स्टेजमध्ये जर नत्राचा वापर अतिशय जास्त प्रमाणात झाला असेल तर त्या पिकाला नर फुलांची संख्या ही जास्त लागत असते. सो आपल्याला पुढे जाऊन जर आपल्या पिकामध्ये जर नर मादी फुलांचा रेशो किंवा तुमच्या फुलाला जर तुमच्या पिकांना जर अतिशय चांगल्या पद्धतीनं फुलधारणा जर करायची असेल तर ह्यासाठी वाढीच्या अवस्थेमध्ये नायट्रोजन हा योग्य प्रमाणात वापरणंच खूप गरजेचं आहे. यासोबतच वाढीच्या अवस्थेमध्ये अजून एक होणारी मोठी चूक ती म्हणजे काय असते की पाण्याचा अति जास्त वापर. पाण्याचा वापर हा आपल्या शेतामध्ये नेहमी योग्यच प्रमाणात झाला पाहिजे. वापसा कंडिशन आपण नेहमी चेक करत राहिलं पाहिजे. ती कशी की माती जर आपण हातामध्ये घेतली तर तिचा जर लाडू बनत असेल म्हणजे तिचा जर गोळा बनत असेल तर ती चांगल्या पद्धतीनं एक आयडियल वापसा कंडिशन आपण मानत असतो. तर वापसा कंडिशनला जर तुमची सॉईल जर आयडियली राहिली तर नेहमी तुमच्या पिकामध्ये जे काही पाण्याचं प्रमाण आहे तर ते मेंटेन राहील आणि त्यामुळं तुमच्या पिकामध्ये फ्लक्च्युएशन होणार नाही आणि जेणेकरून फुलगळ होण्याची जी काय महत्त्वाची गोष्ट जी तुमच्या पाण्याच्या स्ट्रेसमुळे होत असते किंवा पाणी अति जास्त झाल्यामुळे होत असते तर ती होणार नाही. त्यामुळं फुलधारणेच्या अवस्थेमध्ये आपल्या पिकाला अति जास्त पण पाणी देऊ नये आणि अति कमी पण पाणी देऊ नये. पाण्याचा वापर हा योग्यच झाला पाहिजे. आता फुलधारणा होण्याची वेळ आली. मग याच वेळी आपल्याला खूप महत्त्वाची गोष्ट की अन्नद्रव्यांचा त्या पिकामधला वापर, हा वापर खूप योग्यरित्या करणं गरजेचं आहे. यामध्ये जर आपण बघितलं तर जसं तुम्हाला मी मागाशी पण म्हटलं की जर तुमच्या पिकाची वाढ ही जर कमी प्रमाणात असेल तर तिथं तुम्ही थोडासा नायट्रोजन देऊ शकता, परंतु जर वाढ योग्य असेल तर तिथं तुम्हाला नायट्रोजन टाळणंच खूप गरजेचं आहे. मग अशा ठिकाणी आपण 0-52-34 या विद्राव्य खताचा वापर करू शकता. यामध्ये 0% नायट्रोजन किंवा 0% नत्र असल्यामुळं तुम्हाला त्याचा फायदा अतिशय चांगल्या पद्धतीनं होतो. झाड हे कम्प्लिटली फुलधारणा अवस्थेकडे शिफ्ट केलं जातं, वळवलं जातं. त्याच्यामध्ये 52% तुमचा फॉस्फरस आहे. फॉस्फरस हा नॅचरली तुमच्या झाडाला फुलधारणा करण्यासाठी महत्त्वाचा असतो. मग जास्तीत जास्त कळी लावणं असेल किंवा पांढऱ्या मुळींची ग्रोथ असेल किंवा पांढरी मुळी ॲक्टिव्ह करणं असेल हे तुमच्या फॉस्फरसचं काम असतं. त्यामुळे तिथं त्या स्टेजमध्ये जर फॉस्फरसचा वापर जास्त झाला तर त्या झाडाला फुलधारणेचं प्रमाण हे अतिशय चांगल्या पद्धतीने लागतं. म्हणून त्या स्टेजला तुम्ही 0-52-34चा वापर हा अतिशय योग्य प्रकारे करू शकता. यासोबतच फुलधारणा अवस्थेमध्ये अतिशय महत्त्वाची एक जोडी वापरणं गरजेचं आहे. ही जोडी म्हणजे कोण तर कॅल्शियम आणि बोरॉन. कॅल्शियम आणि बोरॉनचा वापर फुलधारणा अवस्थेमध्ये का करायचा आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर कॅल्शियम हा तुमच्या फुलधारणेच्या अवस्थेमध्ये तुमच्या झाडाला फुलधारणा जास्तीत जास्त लागण्यासाठी मदत करतो.
झाडाला नॅचरली फुलधारणा जास्त बूस्ट व्हावी ह्यासाठी तुमचा कॅल्शियम मदत करेल. सोबतच बऱ्याचदा आपण हे बघतो की फुलधारणेच्या अवस्थेमध्ये जसं फॉर एक्झाम्पल टोमॅटो आहे, फुलधारणेच्या अवस्थेमध्ये टोमॅटोच्या फांद्या हा मधनं फाटत असतात. का फाटतात? कारण तिथं कॅल्शियम डिफिशियन्सी येते. बऱ्याचदा आपण म्हणतो की आमच्या फुलाला आम्ही टच केलं की लगेच फुल गळून पडतं, किंवा बऱ्याचशा ठिकाणी असं जाणवतं की झाडं ही ढिसार होतात किंवा ती कमकुवत होतात. कारण त्या झाडामध्ये असणाऱ्या ज्या पेशी आहेत, ह्या पेशींच्या ज्या पेशी भित्तिका असतात म्हणजे सेल वॉल, ह्या मजबूत न राहण्याचं एक कारण म्हणजे कॅल्शियमची डिफिशियन्सी. त्यामुळेच त्या स्टेजमध्ये आपलं कॅल्शियम जाणं त्या पिकाला खूप गरजेचं आहे. त्यासोबतच महत्त्वाचा कार्यकर्ता जो तुमच्या फुलधारणेसाठी सपोर्ट करेल, पाठिंबा देईल, तो म्हणजे बोरॉन. बोरॉनमुळे तुमच्या फुलांमध्ये अतिशय चांगल्या क्वालिटीचे परागकण तयार होण्यासाठी मदत होते. परागकण म्हणजे काय की तुमचे पोलन ग्रेन. फक्त तो पोलन ग्रेन तयारच करतो असं नाही, तर त्या पोलन ग्रेनचा आकार किंवा पोलन ग्रेनची क्वालिटी वाढवण्यासाठी तो मदत करत असतो. त्यासोबत पोलन ग्रेनमध्ये असणारी जी काही पोलन ट्यूब आहे तिची लांबी वाढवण्यासाठी सुद्धा तो मदतीचा असतो. त्यासोबतच तिथं पॉलिनेशन कंप्लीट करून घेण्यासाठी सुद्धा बोरॉनचा खूप मोठा हात असतो. त्यामुळं फुलधारणा अवस्थेमध्ये कॅल्शियम बोरॉनचा वापर हा करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. फुलधारणेच्या वेळी आपण भरपूर मोठ्या प्रमाणात तिथं बरेचसे PGR वापरताना आपल्याला बघायला मिळतं. खूप सारे फुलधारणेचे PGR आपण वापरतो. फुलधारणा होते, परंतु झालेली फुलं गळतात. मग हीच गळू नये म्हणून आपल्याला तिथं अल्फा नॅफ्थॅलिक ॲसिटिक ॲसिड वापरणं खूप गरजेचं आहे. मग अल्फा नॅफ्थॅलिक ॲसिटिक ॲसिड नक्की काम काय करतं? तर अल्फा नॅफ्थॅलिक ॲसिटिक ॲसिड हे तुमच्या झाडामध्ये एक नॅचरली फुलधारणा चांगल्या पद्धतीनं तर करणारच आहे, परंतु त्यासोबतच हे आपल्या झाडाला लागलेली जी काही फुलं आहेत तर ती फुलं गळ होऊ नये ह्यासाठी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं मदत करतं. सो तुम्ही याचा वापर सुद्धा आपल्या शेतामध्ये करू शकता, जेणेकरून की फुलगळ होणार नाही. यासोबतच आता विषय येतो आपल्या फुलांमध्ये येणाऱ्या कीटकांचा. तर फुलांमध्ये जर बेसिकली बघितलं तर थ्रिप्स खूप मोठ्या प्रमाणात येतो, आणि फुलधारणेमध्ये जर बघितलं तर माईट खूप मोठ्या प्रमाणात आलेला आपल्याला बघायला मिळतो, ज्याला आपण लाल कोळी असं म्हणतो. मग माईट असो किंवा तुमचा थ्रिप्स असो, ह्यामुळे सुद्धा फुलधारणा भरपूर मोठ्या प्रमाणात हॅम्पर होते, चोक होते. म्हणूनच फुलधारणा अवस्थेमध्ये जर तुमच्या फुलांमध्ये थ्रिप्स आहे का हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर एक काळ्या रंगाचं पेज, पान किंवा डायरी घ्या किंवा मोबाईलची स्क्रीन घ्या. तुमचा शेंडा पकडा आणि त्या फुलाचा किंवा तुमचं फुल पकडा आणि ते त्या मोबाईलच्या स्क्रीनवरती झाडा. ज्यावेळेस त्याच्यामधून तुम्हाला बारीक 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 थ्रिप्स हे आपल्या स्क्रीनवरती किंवा त्या काळ्या पानावरती पडलेले दिसतील आणि ते इकडे तिकडे पळताना दिसतील. मग हे थ्रिप्स जर तुमच्या शेतावरती जास्त प्रमाणात दिसत असतील तर त्यामुळे सुद्धा तुमचं फुलधारणा किंवा तुमचं फुलं गळ होण्याचे चान्सेस तिथं जास्त राहतात, फुलं खराब होतात. मग यासाठी सुद्धा तुम्हाला तिथे एक उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्यासोबतच कोळीसुद्धा ह्या स्टेजमध्ये येतो. कोळीचा सुद्धा तिथं वापर, कोळीनाशकांचा वापर करणं गरजेचं आहे. परंतु अजून एक गोष्ट तिथं अजून प्रामुख्याने लक्षात घ्या की हे कंट्रोल करत असताना बोटॅनिकल बेस्ड बायोपेस्टिसाइड्सच वापरा किंवा अशी औषधं वापरा ज्याच्यामध्ये ग्रीन ट्रायंगल असेल. कारण जर तिथं तुम्ही फ्युमिगेशन ॲक्शनवाली जर वापरत गेलात तर त्यामुळे अगेन तुमच्या शेतावरती मधमाशी येणार नाही किंवा तुमचा स्टिग्मा ड्राय होईल आणि परत एकदा तुमची फुलगळ होण्यासाठी तिथं फेवरेबल वातावरण तयार होईल. त्यामुळं या अवस्थेमध्ये तुमच्या शेतावरती येणारे थ्रिप्स माईट कंट्रोल करा, परंतु तिथं औषधं वापरताना मात्र ती एक काळजी घेणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.